सो गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग. गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी मोठा ब्लॉग टाकतोय. सो आता आम्ही चाललोय पाईटला. बघू शकता तुम्ही. हा बघा कसा बघतोय माझ्याकडं. काय विचार आहे? ताक प्यायचं का? ऍक्टिंग थोडी ज्यादा हो गई. कॅमेरा चालू होतो विकीची ऍक्टिंग चालू होती. आणि जेव्हा मी त्याला म्हणतो तेव्हा एखादा रोल करतो का नाही म्हणते. बड़ा हरामी हो बेटा. मस्त नाश्ता केला सेटनी. भेळ खाल्ली. ताक मागवलंय. मी पण एक ग्लास संपवला. अजून एक ग्लास चाललाय विचार घ्यावा. असं नाश्ता करून आलो होतो मी घरून. म्हणून हा लाडात येतोय. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. खूप दिवसांनी मोठा ब्लॉग बनवायला चालू करतोय. छोटे छोटे ब्लॉग बनवायचो मी. आता आम्ही आलोय नाश्त्यासाठी. साईराज मिसळ इथे आलोय नाश्त्यासाठी. बघू शकता तुम्ही. हाय हाय करो. हॅलो करो दोस्त. सो गाईज आम्ही ट्रिप्सची चाललोय या गाडीवरती आता पाईटला. कार आहे आमच्याकडे पण ट्रिप्सची जायची जी मजा आहे ना ती मजा तर कुठंच नाही बघा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. त्याच्यामुळे ट्रिप्सी गेलं पाहिजे असं मी म्हणू शकत नाही. बट थोडंसं आउटसाईडला चाललोय त्याच्यामुळे ट्रिप्सी जाऊ शकतो आपण. एवढंच बोलायचं होतं मला. बाकी काय बोलू शकत नाही. आता चाललोय पाईटला. बघूयात पुढं काय काय गोष्टी घडतात ते. पेट्रोल संपत आलंय गाडीचं. टेन्शन आलंय आता आम्हाला. काय करायचं. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. आपल्याला कोणीतरी आधार दिला होता बाकी पेट्रोल पंप गाडी. नाही शॉर्टकटच्या नादामध्ये विषय झाला आपला जरा थोडासा. ऍक्च्युली कंटेंटच्या नादात विषय झालेला दिसतो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. सो गाईज तुम्ही आता बघताय धिंगाणा चालू आहे इथे. एकदम मस्त वाटतंय. एकदम निवांत बसलोय आम्ही बस स्टॉपवरती. आणि कसला आवाज नाहीये, कसली धावपळ नाहीये, कसली गडबड नाहीये. एकदम निवांत वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, चिल वाटतंय. आणि फायनली ट्रॅक आपला डन झालेला आहे. आणि आता लवकरच आपलं गाणं लवकरच गाणं आपलं रिलीज होतंय साज मराठी या चॅनल वरती. कालच ते होतं. लवकरच रिलीज होतंय. सो एक्साइटेड आहे गाय. सो एक्साइटेड. तर मित्रांनो येता येता थोडंसं होल्ड घेतला आम्ही. इथे एक नदी लागते त्या ब्रिजवर थांबलोय. दाखवतो तुम्हाला. हे बघा आपल्या इथं शहरात कसं आहे ना गाईच एकदम धावपळ असते. दिवसभराची दगदग असते. पण इथं असं वाटतं की इथं निवांत असं बसून राहावं. मला इथं ना फिरत असताना शिंपला सापडल्या. लहानपणी अशा गोष्टी भेटायच्या. जाऊ दे बुट बिट काय आता भिजू द्या पाण्यात. काय प्रॉब्लेम नाही आता. बघा मित्रांनो ब्लॉग साठी फार पाण्यात उतरल्या. बूट बघा त्याचे. बूट बघा. बूट बघा. बूट बघा पाण्यात गेलेत फार. बुट अख्खे माझे पाण्यात अख्खे भिजलेत. आता व्लॉगिंगचा नादच लय वेडा आहे. पहिला व्लॉग आहे त्यामुळे जास्त जरा जोश होतोय मला. आणि हा बघा कसा असतोय. एक मस्त व्हिडिओ काढला खडकावरती. व्हिडिओ काढता काढता पडलो असतो खाली. व्हिडिओ टाकणारच आहे मी आता. ह्या फुटेजच्या नंतर तो व्हिडिओ ऍड करतो. बघा नक्की. चलो देवतोरणे. ह्याच लोकेशनला शूट केलं होतं मित्रांनो आत्ताच्या गाण्याचं. आणि यांनी इथं वडापाव खाल्ले होते. खूप तारीफ केली होती या वडापावची. की काय होतं वडापावमध्ये काय माहिती. वडापाव खूप मस्त होता असं यांचं म्हणणं आहे. आम्ही तर खाल्लं नाही. आमचं इथे शूट चालू होतं ह्या रोडला. त्याच्यामुळे आम्हाला तर काही खाता नाही आला वडापाव वगैरे शूटच्या गडबडीमध्ये. आणि एवढं माहित नव्हतं. त्या बाबांनी जर आधी सांगितलं असतं ना की शूटिंगला लोक येणार आहेत तर आम्ही घरून भाजी पण जास्त बनवून आणली असती ना. आम्ही दर म्हणले येतो. आमचे कंटेंट शूट असतात. हा हा. तिथेच येणार आम्ही आता. कारण की तेल मध्ये त्रास अजिबात नाही झाला नाही का. नाही आम्ही सोडा वगैरे काही युज करत नाही. तेल म्हणजे घरी खातो तेच तेल आम्ही तिकडे खाल्लं याच्यामध्ये- ना 100% त्रास होतो. हा ते सोडा असतो ना त्याच्यामध्ये त्यामुळे आम्ही सोडा युजच करत नाही. एकदा आणलेला पण त्याची चव बिघडली ना. तुमचं ते गाणं आम्हाला खूप आवडलं. कोणतं आलं? भावा थोडी भावा थोडं चिलकर. हा इथं शूट केलं ते आम्ही. आणि मस्त आहे ते गाणं. जे सगळे आमचे ओळखीचे लोक ते सगळे त्याच्यात सगळे गावातले आहेत ना. मित्रांनो कधी तुम्ही इथं आले देवतोरणीला इथं वडापाव खायला या. मस्त वडापाव आहे. पण तयार होते. कुठे काम चालू आहे हॉटेलचं? हो तिकडे. ते तुमचंच काम चालू आहे का? हे बघा यांच्याच हॉटेलचं काम चालू आहे बघा. सिटिंग मिटिंग असेल ना. एकदम घरगुती टेस्ट आहे. पण आतल्या साईडनी याताही बनवतायत वडापाव. पाव नाही खात. फक्त वडा टेस्ट करतो मी.
12चा 1 नंबर. छान आहे बरं का, इमोशनल पण आहे. इमोशनल आहे ना. एंडिंग काय वाटलं गाणं बघून तुम्हाला? खूप छान वाटलं. आमचे दिवस आठवले आम्हाला. असं छान होतं. चला ताई, थँक्यू. ज्या कारणासाठी आपण पाईटला आलो होतो तेच म्हणजे ह्या मंदिरामध्ये यायचं होतं आपल्याला, काल भैरवनाथांच्या मंदिरामध्ये देवतोरणेला. सॉन्ग रिलीज करायच्या आधी आम्ही इथे येऊन जातो 100%, कारण की इथूनच आम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह वाईब भेटते. एक असं वाटतं की थोडंसं असं वाटतं जागृत देवस्थान आहे, बरेच लोक येतात इथे. सो इथे येतो आम्ही. आता आलोय, जस्ट पोचलोय. एकदम शांत वाटतंय, निवांत बसलेत बघा, तुम्हाला दाखवतो. हर हर महादेव. तर मस्त झोप झाली, मस्त दर्शन झालं देवाचं. आणि आता बघूयात पुढे काय करायचंय, काय प्लॅन करता येईल. सॉन्ग सुद्धा लवकरच रिलीज होईल साज मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आपण आत्ता केलं होतं, ज्याचं नाव आहे येतील का ते दिवस पुन्हा. मस्त आवडेल तुम्हाला सॉन्ग, नक्की बघा मित्रांनो. खूप मेहनत केली आहे, जवळपास 3 ते 4 महिने सॉन्गसाठी गेले आमचे. आत्ता कुठे आम्ही रिलीज करतोय, सो बघा नक्की. मस्त आहे सॉन्ग, खूप आतून म्हणजे खूप मेहनतीने केले आम्ही ते, नक्की बघा. डबा आणलाय जेवायला, बघूयात जेवणाला काय काय आणलंय ते. रोज बाहेरचं खातोय, आज घरचं पण बाहेर बसून खातोय. आम्हाला पाईट मध्ये एक चहा प्यायचा आहे. प्यायचा ना ललित? चहा पिणार तिकडे मस्त छान. थोडं पुढे सरक विकी, तू थोडस पुढे ये. येतो रे मी पुढे. या डब्यात काय सरप्राईज आहे ह्यांना सांगितलं नाही मी काय आणलंय. ललित जीवगडा एकदा. ललित जीवगडा डबा. आलूच्या वड्या आणि चपाती आणली. मस्त वातावरण आहे, एकदम मस्त वाटतंय. खाऊन दाखवलं. कशी वाटते? कशी वाटते? कशी वाटली? क्या बात आहे, सुंदर. नाद. सुंदरी सुंदरी. नेचर आणि हे जेवण काय फिलिंग काय? सॉरी. आता जेवण करतो मस्त पैकी, या जेवायला. तर मित्रांनो जेवण झालं आमचं. कसं वाटलं विकीला विचारू, कसं वाटलं? जेवण खूप भारी होतं. आणि जेवणापेक्षा जे नेचर आहे ना, नेचर इतकं भारी आहे ना, तुम्ही 2 घास जास्तच खाणार इकडं. तुम्हाला सांगतो, आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जातो, आम्ही रोज बाहेरचं खातो, रोज हॉटेलमध्ये जेवायला असतो इकडं तिकडं. पण गंमत सांगतोय, हे आज आम्ही घरचं जेवण हे जे सुख आहे ना, हे हॉटेलमध्ये नाही भेटणार, बरोबर ना? आता मी मागे बसलोय आणि आमचे सूत्रधार जे आहेत ते आज विकीच्या हातात आम्ही आमची वाहन दिलंय. होतं की नमस्कार, रामकृष्ण हरी. जेवण चाललंय, बसा बसा, नका उठू नका उठू. काय डेंजर आहे बाबा. नाही नाही, असं कसं नाराज होईल. आईसाठी चांगलं. लाल भजी. नाही 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 कशाचं? नाही 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 नाही, लाल भजी लाल भजी. सोडा सोडा. काय चालू आहे, काय चालू आहे? बांधी त्यात कुठं? तेव्हा गुरु नाही नेली. तेव्हा तिकडं गुर घरीच आहेत. तेव्हा तिकडं गुरे बांधितोय. अजून एक खासर बांधून जोडलंय, तिकडचं जोडायचंय बांधायचंय. कशामुळं? काय हे माझ्या मित्राचं घर आहे मित्रांनो. इथं आलो की येत असतो आम्ही. मग आता त्या आमच्या काकू आहेत लाडक्या. आणि काकू सगळ्यांना हाय करा, हा? हाय करा. हाय. काका कुठे गेलेत? काका भात बांधते त्यात. हा. ते मला आवडते ना रे. हा हा, बरं झालं आणलं ते. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. ललित म्हणलं हो, ललितला तुम्ही बोलले होते ना. हा हा. काकूंसाठी आम्ही मस्त लाल भजी आणले होते, त्यांना आवडतात ते, त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलो होतो. बरं झालं. त्यांना खूप खुशी झाली, आनंद झाला, हा. मस्त वाटलं आम्हाला. ऍक्च्युली मला माहिती नव्हतं त्यांना हे आवडतं. मला ललित बोलला आम्हाला की काकूंसाठी घेऊन जाऊ, त्यांना आवडतं मंचुरियन भजी. सो आम्ही घेऊन आलो काकूंसाठी. रुसला तर काय नाव. नाही नाही, मला माहिती होतं तुम्हाला घेऊन जायचं भजी, पटकीने आलो. मित्रांनो ही अशी बैठक तुम्हाला इकडेच भेटेल बघायला, आपल्या इथं तर काय भेटणार नाही बघायला.
असं फ्रेश दूध असतं, त्याच्यामुळे इथं आल्यावर मी चहा पितो. आपल्या इथे चहा पित नाही. इथल्या चहाची मजाच वेगळी आहे. आपल्या इथं भेटतं पिशवी मधलं दूध, त्या दुधाचा चहा. डायनिंग ग्रुप चला कसा काय विषय मला आता प्रवास करून जाताना बघितलं म्हटलं फोन करावा. खेड तालुक्याचे अध्यक्ष सोमनाथ भाऊ आहेरकर. एक नंबर एक नंबर कसं वाटलं गाणं? एक नंबर आवडलं भाऊ. या बाहेर या बाहेर हो बापरे, चांगले ना. मस्त. सोमनाथ सर आहेरकर. कसं वाटलं सोमनाथ सर? सोमनाथ सर सर कसं वाटलं गाणं तुम्हाला? एकदम मजेत. मला माझे लहानपणचे दिवस आठवले त्यामध्ये. ह्या दोन ब्लॉगरच्या मध्ये मी जोकर झालोय. ह्यानं मधनं घेता नाही, त्यामुळे हे गाणं बघितल्यावरती आपली जी मेहनत आहे ना ती दिसून आली. आता कॅमेरा बंद केला, खूप मोठी मिटिंग झाली. रिलीजच्या आधीच गाणं दाखवलं सॅमला आणि त्या ताईंला पण दाखवलं होतं. त्यांनी पण मस्त रिव्ह्यू दिले. मस्त गाणं झाले, जबरदस्त झाले. मला हे सांगायचंय की सॅमचा बाईट काढून घेतोय आम्ही. त्याला सांगतोय ललित कसं कसं करावं. काय असतं जगणं हे आमच्या आम्हाला विसरलं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जुन्या मैत्रीची आठवण होऊ शकते असं काहीतरी. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. तुमचा हा अमूल्य वेळ दिल्याबद्दल थँक्स लॉट. प्रयत्न करतोय बोलायचा, कॉन्फिडन्स थोडा वाढवतोय. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ह्या चॅनलला आणि कमेंट करून तर नक्की सांगा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग अगेन. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच एखाद्या धमाल करताना. बाय बाय.